एफडीएकडून 2 महिने उलटून ही कारवाई नाही. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या वतीनं दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन सांगली यांच्याकडे गंभीर स्वरूपाची तक्रार पुराव्यासह सादर करण्यात आली होती. या तक्रारीत मिरज येथील एका खासगी मेडिकल दुकानाकडून शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून अनुचित जाहिरात व व्यावसायिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तक्रारीस तब्बल 2 महिने उलटूनही एफडीएकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. वारंवार विचारणा करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाही. अधिकारी रजेवर आहेत अशा कारणाद्वारे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रकार संघानं केलाय. ही बाब सार्वजनिक आरोग्य, शासकीय पारदर्शकता आणि कायद्याच्या अंमलबजावणीशी निगडीत असल्यामुळं अशा प्रकारची निष्क्रियता गंभीर स्वरूपाची मानली जाते. संबंधित प्रकरणात ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, फार्मसी ॲक्ट 1948 तसेच इतर लागू नियमांचं उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं स्पष्ट इशारा दिलाय की तक्रारीची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास संबंधित मेडिकल व फार्मासिस्टवर कठोर कारवाई करण्यात यावी. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास उच्चस्तरीय तक्रार करण्यात येईल. जर प्रशासन अशा गंभीर प्रकरणांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत असेल तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीचं निवारण कोण करणार, असा थेट प्रश्न पत्रकार संघानं उपस्थित केलाय. पत्रकार संघानं हेही स्पष्ट केलंय की या प्रकरणाचा कायदेशीर मार्गानं सातत्यानं पाठपुरावा करण्यात येणार असून भ्रष्टाचार व अनियमिततेविरुद्ध लढा सुरूच राहणार आहे. जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, अन्यथा या विरोधात तीव्र लोकशाही मार्गानं आवाज उठवला जाईल, असा इशाराही संघानं दिला आहे.